वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 10:30 वाजलेले आहेत आणि वरद शंकर पूजा झालेली आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि ही सगळी कामं आवरली पूजेची वगैरे. मग त्यानंतर मला गाऊन घालायचं होतं, पण गाऊन नवीन आणलेले आहेत आणि याला मी शिलाई मारलेली नव्हती. तर एक गाऊनला मी शिलाई मारली तात्पुरती, कारण नंतर आणखीन एक गाऊन मी जसा वेळ भेटत गेला तसं मी मारणार आहे. तर गाऊन घातलं मी आणि आता आलेली आहे मी परत इकडं पूजा घरामध्ये. आणि हे जी प्रसाद आहे त्याची पूजा वगैरे झालेली आहे. आम्ही ब्राह्मण देवतांनाही दिलेला आहे आणि बाकीचा जे प्रसाद आहे तो सगळ्यांना द्यायचा आहे. तर मी काय केलं, ते सगळा प्रसाद मी फोडून एकत्र केला. म्हणजे आता सगळ्या देवांचा प्रसाद आहे, तर एक एक कसं म्हणून द्यायचं ते, म्हणून विचार केला की एक मोठं भांडं घेतलं आणि यामध्ये सगळाच प्रसाद मी मिक्स केला. म्हणजे जसा पण वाटेल ना सगळ्यांनाच ते बरोबर भेटून जाईल. तर इकडे हे पेढे, लाडू जेही आहे सगळं फोडून या मुरमुऱ्यामध्ये टाकलेले मुरमुरे आहेत. परत खूप सारे यामध्ये जे आहेत ना गोड पदार्थ आहे, जी मिठाई म्हणजे मिठाई आहे प्रसादामध्ये जे जे दिलेलं आहे तसेच कवर होते ते. तर सगळे यामध्ये टाकले. जे पेढे लाडू आहेत ते पण यामध्ये मी फोडून टाकलेले आहेत. परत पेढे आहेत ते काशीचे पेढे आहेत, खूप छान आहेत खाण्यासाठी चविष्ट. तर 2 पेढे मी फ्रीजमध्ये ठेवले दीपकसाठी, म्हणजे दीपक येणार आहे थोड्या दिवसामध्ये. आणि हे जे प्रसाद मिक्स केलेला आहे ते तर मी सगळ्यांना वाटणार आहे. काशीहून जे पेढे आणलेले आहेत ते मात्र मी उचलून फ्रीजमध्ये ठेवले, म्हणजे जास्त दिवस ते टिकून राहतील. खूप छान टेस्टी आहेत. म्हणजे प्रसाद ना खूप टेस्टी असतो, मला खूप आवडतो. आणि यामध्ये जी तिळीची गोळी येते बघा, ती गोळी मला खूप आवडते. हे म्हणजे लहानपणी ना मी दुकानामध्ये तशा गोळ्या घेऊन खायच्या, पण आजकाल तशा गोळ्या दिसतही नाही आहेत आता. खूप छान लागायच्या मला तीळ चिटकवलेल्या गोळ्या. आणि आता आजकाल मध्ये येतात ते. आणि जेव्हा दिनेश पप्पा जातात ना, स्पेशल माझ्यासाठी एक पॉकेट घेऊन येतात ते. आणि यावेळेस खूप सारे आम्ही आणलेले, पण सगळं मी मिक्स केलं, काही वेगळं काढून ठेवलेलं नाही आहे. फक्त 2-3 पेढे मी दीपकसाठी काढून ठेवलेले आहेत. म्हणजे जसं तुम्ही विचारतही होता की दीपकची भेट झाली का, तर नाही झाली ताईंनो, कारण दीपकची ट्रेनिंग चालू होती त्यावेळी, त्याला सुट्टी पण नव्हती आणि आम्हालाही जाण्यासाठी खूप लांबचा प्रवास पडणार होता आणि सोबत खूप सारे जण होतो, त्यामुळे आम्ही गेलेलो नाही. तर इकडं मी प्रसाद काढतच होते. म्हणजे आज दिवसभरची धावपळ, म्हणजे आज काय 3 दिवस झालं धावपळ होत आहे माझी. म्हणून मी थोडंसं रेस्ट घ्यायचा विचार करत होते. पण तितक्यात दिनेश म्हणला की मम्मी प्रसाद काढून दे, पप्पा दे म्हणत आहेत. म्हणजे तिकडं आता सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी गॅरेजकडे यांच्या मित्रमंडळीला, परत तिथं पण शेजाऱ्यांच्या घरी मला द्यायचा आहे. तर विचार केला की प्रसाद मी करायचा आणि एक कवरमध्ये पॅक करून दिनेशपाशी द्यायचा आणि मी इव्हनिंगच्या वेळेत नेऊन देणार आहे. तोपर्यंत रेस्ट करू. पण झालंच नाही, वेळ भेटलाच नाही रेस्ट घेण्यासाठी. स्वतःसाठी आपल्याला वेळ कधीच भेटत नाही घरामध्ये. आपली घरची कामं जे आहेत ना ते आवरेना असं आहे. आणि तितक्यात या शेजाऱ्यांच्या ताई आलेल्या आहेत. मी कोणालाही आमंत्रण दिलेलं नाही आहे की प्रसाद वगैरे मी सोडलेलं आहे. पण त्या जसं मी देवस्थानी गेलेले यांना सगळ्यांना माहिती आहे, तर त्या स्वतःहूनच कपडे घेऊन आलेत. म्हणजे खूप लांबचा तुमचा टूर झालेला आहे, देवदर्शन करून आलेला आहात, त्यामुळे त्यांनी न सांगताच कपडे घेऊन आलेले आहेत, म्हणजे दिनेशच्या पप्पाला आणि मला. आणि हे नव्हते घरी यावेळेमध्ये आणि त्यांची टायमिंग काही नाही येण्याची. तर त्या दिनेशच्या मांडीवर ठेवले आणि म्हणजे माझी ओटी भरलेली आहे. आणि इकडं मोबाईलमध्ये आता ताई मला काय दाखवत आहेत, तर शेजाऱ्यांच्या ताई गेलेल्या आहेत यावेळेत काशीला. परत आता म्हणजे प्रयागराजलाच गेलेल्या आहेत. पण त्यांनी जाते वेळेस काय झालं ना, प्रयागराजला न जाता दुसऱ्या देवस्थानी गेले आणि जाते वेळेस त्यांचा म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे. खूप मोठा भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे, न्यूजमध्ये पण आलेला आहे. म्हणजे त्यांची जी ट्रॅव्हल्स होती ना, ते समोर थांबलेल्या एसटीमध्ये जाऊन घुसवलेली आहे. म्हणजे ड्रायव्हरची गलती असं म्हणत आहेत. तर खूप मार लागले त्यांना आणि 4 लोक जे आहेत ना मरण पावलेले आहेत. म्हणजे आता यावेळी खूप गोंधळ आहे, खूप जण मरत आहेत, कारण आता जास्त दिवस नाहीत, महाशिवरात्रीपर्यंतच कुंभमेळा आहे असं म्हणत आहेत. त्यामुळे ना खूप गर्दी आहे, सगळ्यांना जायचं आहे आणि सगळे जात पण आहेत. पण म्हणजे तितकं सुखरूप यात्रा होत नाही आहे. खूप गाड्यांचं ज्याने ॲक्सिडेंट होत आहे ते शेजाऱ्यांच्या ताईचं पण झालेलं आहे. पण आणखीन त्या घरी आलेल्या नाही आहेत. म्हणजे म्हणत आहेत की थोडंफार मार लागलेले दवाखान्यात आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघूया आल्यानंतर भेटायला जाणार आहे. म्हणजे त्या गाडीमधले 4 लोक मरण पावले. तर तुम्ही विचार करू शकता किती भयानक ॲक्सिडेंट ते झालेलं आहे. तेच बघितलं आम्ही, ते ताई दाखवत होत्या. खूप भीती वाटत आहे. म्हणजे आता प्रयागराजचं जे आहे ना आता कुंभमेळा, त्यामध्ये सगळेजण जात आहेत स्नान करण्यासाठी, पण खूप साऱ्या लोकांचं अशी गती होत आहे ना की ते परत येतच नाहीत असं झालेलं आहे. तर ते बघितलं. मग त्यानंतर टूब आलेले होते, म्हणजे ऑनलाईनच ऑर्डर केलेलं होतं, ते पण आले. तर दिनेशने ते घर भरून टुबं टाकलेले होते, तर काही ऑप्शन नव्हतं. अगोदर ते ठेवलं आम्ही, नंबर बघून सगळे टुबंवरती ठेवून दिले. बेडरूममध्ये झाडू मारून घेतली, ही कामं झाली टुबाची. मग त्यानंतर हे जे कालचं नैवेद्य होतं, म्हणजे आता सत्यनारायणची पूजा मी मांडलेली होती, तर मॉर्निंगला मी काढली ती पूजा. तर नैवेद्य होतं, पूजेचं सामान सगळं होतं, म्हणजे हे जेवाचे धाट वगैरे पूजेला बांधलेले होते, ते गायला द्यायचं होतं. आणि समोर ते शेतात गाय असते, तर ते गायला नैवेद्य आणि ते जेवाचे धाट हे सगळं घेऊन आला आम्ही आणि गायला टाकलेलं आहे. आणि इथं मंदिर आहे,
तर देवाचे दर्शन घेतले. थोडा वेळ आम्ही इथंच बसलो. शेरूला बघू शकता कशी लोळी काढत आहे. त्याला छान वाटतं खुल्या वातावरणामध्ये. जसं आम्ही कुठं निघालो आमच्या मागमाग येतो, आम्ही बस स्टॉपला जावं किंवा कुठं बाहेर जावं, शेरू मात्र सोबत यायचं, म्हणजे आम्हाला नेऊन सोडायचं आणि आणायचं काम मोठं शेरूकडे आहे. मग त्यानंतर दिनेश आणि बाबा इकडे काय करत आहे, तर हे मोगऱ्याचं जे फांदा आहे ना, बघू शकता हे वेल इतकं मोठं झालेलं आहे की त्यामध्ये लाईट गेलेली आहे. ती लाईट म्हणजे समोर उजेडच पडत नाही, पूर्ण अंधार पडते त्या झाडाचा. आणि ते असं इतकं झालेलं आहे, खूपच बघू शकता तुम्ही किती ते वेल आलेले आहेत, एकाला एक असे. तर मी म्हटलं थोडंसं कमी करा. तसं तर आता फुलाचं सीझन आहे, पण काही ऑप्शन आहे, लाईट दिसत नाही आणि ते इतकं वजन झालेलं आहे की एका साईडला झुकत आहे, बांधण्यासाठी इकडं काही नाही आहे. म्हणजे त्यामुळे मी म्हणलं कमी करा, थोडंसं कट करा. मी विचार केला की बूट धरूनच कट करायचं, पण नाही केलं. आणि त्यामध्ये खूप मोठं मवाळ बसलेलं होतं, तर ते मवाळ पण मारलेलं आहे. म्हणजे मारायचा काही विचार नव्हता, अगोदर धूर केला आणि विचार केला की उडून जातील माशा, कारण हे फाटे कट करायचे होते याचे. तर धूर केलं बाबांनी टोपल्यामध्ये, दिनेशने आणि बाबांनी मिळून. ते माशानंतर उडून गेल्याने मवाळ काढलेला आहे. म्हणजे आता देवपूजा म्हणजे आपण अभिषेक वगैरे करतो त्यावेळी मवाळचं मध लागतंच आपल्याला, तर ते शोधून ठेवणार आहे. तर हे पण काम झालं. परत मोगऱ्याचे फाटे वगैरे ते कट केले आणि एक टूप ठेवलेलं होतं, म्हणजे नदीमध्ये पोहणी खेळण्यासाठी दिनेशमध्ये आणलेलं होतं. दीपक असते वेळेसच घेऊन आलेले. खूप दिवस झाले तिथंच पडलं, काही यूजमध्ये येत नव्हतं, तर परत गॅरेजला घेऊन गेलेलं आहे ते टूब वगैरे. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आज व्हिडिओची सुरुवात देवपूजापासून झालेली आहे. आजचा वार गुरुवार आहे, तर रोजची देवपूजा झालेली आहे. म्हणजे गुरुवारी पूजेला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग होते आणि झालेली आहे आणि देवपूजा मी केलेली आहे. आता तुळशीपूजन उमरापूजन झालं, तर ही सगळी कामं आवरली. आता करूया पोटपूजेची तयारी. तर अगोदर यांच्यासाठी मी इकडे दही साखर हे मिक्स करून ठेवलेलं आहे. सांगितलेलं आहे की या येऊन घेऊन जावा, कारण हे लवकर येणार. म्हणजे उपवासा दिवशी ना उपाशी राहणं ठीक वाटतं त्यांना, तरी पण एकदम उपाशी राहण्यापेक्षा फळाहार घेणं किंवा दही खाणं मला ठीक वाटतं. तर दही पॅक करून ठेवलेलं आहे, कारण आल्यानंतर थांबणार नाही. आणि डब्यातली साखर पण संपलेली होती, तर अगोदर मी साखर काढून घेतली. आणि हे द्राक्षे परत खरबूज वगैरे कालच आणून ठेवलेत. म्हणत होते की मला मॉर्निंगला लवकर येणं होणार नाही आणि दिवसभरही येणं होणार नाही, कारण कामात अडकलं मग तू उपाशी राहशील, म्हणून कालच आणून ठेवलेलं हे सगळं. म्हणजे दुसऱ्याची काळजी खूप करतात, स्वतःची नाही. मी किती वेळा फोन केला की दही तरी घेऊन जावा किंवा फ्रूट तरी खावा, पण नाही येत आहेत. तर असं म्हणलं आता मी तरी घेत आहे. इकडे द्राक्ष धुवून घेतलेले आहेत, म्हणजे सगळेच धुवून घेतले, थोडेफार मी धुवून ठेवले, म्हणजे धुवून खायला घेतले, भाजीचे तसंच ठेवलेले आहेत. आणि इकडे खरबूज पण मी चिरून घेत आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण फळं खायला. म्हणजे खरबूज आहे, द्राक्ष आहेत, परत कलिंगड पण आणलेलं आहे, पण खूप गरम आहे ते, म्हणजे आत्ताच घेऊन आले ते. म्हणजे दही न्यायला आले होते त्यावेळेस तसंच आलेले कलिंगड घेऊन आलेले, आणि ते उन्हात ठेवलेलं असल्यामुळे गरम असावं, तर थोडा वेळ मी ठेवलेले गार होण्यासाठी. आणि मी खरबूज एन्जॉय केलं, द्राक्षे खाल्ले आणि थोडीफार कामं आवरतच होती. तितक्यात वेदिका आणि तिची मैत्रीण आलेली आहेत, म्हणजे म्हणत आहे की एसटी गेलेली आहे. म्हणजे आता टायमिंग सांगितलं दुपारचे 1 वाजलेले आहे. आता आलेले दोघी जण. आणि जेवण म्हणजे वेदिकाचा पण गुरुवारचा उपवास आहे, तर तिच्या मैत्रिणीला मी जेवायला वाढलेले वरण भात, आणि वेदिकाला इकडे खरबूज आणि द्राक्षे खायला दिलेले आहेत, आणि मी पण कलिंगड घेतलेलं आहे. म्हणजे आताच माझं खाणंपिणं झाले, तरी पण वेदिका म्हणते आमच्यासोबत थोडंसं घे, म्हणून मी इकडं कलिंगड घेते. आणि छान गार पण झालेलं आहे. म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये कलिंगड छान येतात आणि खाल्लं पण पाहिजे. म्हणजे असं म्हणलं जातं की पाण्याची पूर्ती करतं हे. तर कलिंगड असो किंवा खरबूज असो, हे फळं खाल्ली पाहिजे. तर खाऊन पिऊन झालेलं आहे. बाकीचे इथून मी किचनमध्ये आणून ठेवलं. बघू शकता किचनमध्ये यावेळी काय अवस्था झालेली आहे किचनची, म्हणजे पसारा खूप सारा झालेला आहे. तर आता एक एक मी आवरायला सुरुवात करते, आणि मला प्रसाद पण करायचा खिचडीचा. तुम्ही म्हणत होता की ते फक्त खिचडीच बनवते, वेगळं काही बनवत नाही का? तर अधूनमधून मी शिरा पण बनवत असते. म्हणजे असं म्हणतात की दिनेश पप्पा की साईबाबांची फेवरेट ही खिचडीच आहे, म्हणून खिचडीचा प्रसाद मी जास्त प्रमाणात बनवते. अधूनमधून कधीतरी मी शिरा पण बनवत असते. तर अगोदर इकडे सगळे भांडे मी रॅकला लावते, आणि जी भांडे पडलेले आहेत आता ते काही क्लीन करणार नाही मी, ते एका टोपल्यामध्ये भरवून ठेवते आणि प्रसादाची तयारी करून घेते. म्हणजे लसूण खूप सारा मी सोलून ठेवलेला आहे. म्हणजे जसं दुपारी म्हणजे कधीही मला खाली वेळ भेटला ना, लसूण सोलायचं मात्र मी काम करत असते, कारण लसूण सोलणं हे खूप वेळखाऊ काम आहे. त्यामुळे ते लसूण सोलून ठेवलं, आणि पाचवा खूप सारा झाला होता, ते पण एका कवरमध्ये भरून ठेवलेले. म्हणजे मॉर्निंगला कचरा वगैरे टाकतो ना, तेव्हाच टाकता येतं. म्हणजे घडी घडला मी ते कचरा वगैरे घेऊन बाहेर जात नाहीये, कारण खूप लांबवर जावं लागतं. इथं काही ते म्हणजे काय म्हणतात ते कचरा पेटी वगैरे, ते गाडी येत नाही इथं. त्यामुळे तसं समोर जी शेती आहे ना, तिकडे नेऊन टाकावं लागतं, म्हणून मी घडी घडला जात नाही. फक्त मॉर्निंगला जी दिवसभराचा कचरा आहे ते नेऊन टाकत असते. तर आता मी इकडे बनवत आहे
चहा म्हणजे उपवासा दिवशी 2 वेळा तरी चहा बनतो. तर इकडे दूध एक वेळा मी गरम केलं आणि चहा बनत ठेवलेलं आहे इकडं आणि जोपर्यंत चहा बनेल तोपर्यंत मी भांडी-कुंडी रॅकला लावते आणि चहा घेते आणि मग त्यानंतरच खिचडी तयारी करणार आहे. म्हणजे दिवसभरी कामं करत ना इव्हनिंगचीच वेळ झालेली आहे. एकदम छोटी-छोटी कामं आपली घरची होऊन जातात आणि तिकडच्या रूममध्ये तरी इतका पसारा झालेला, कपड्याचा बाजारच बाजार झालेला आहे. तेच म्हणत आहे, आता ते कपडे ठेवायचे कुठे? कारण खूप सारे कपडे झालेले आहेत. आता कपाटामध्ये बसत नाहीत असं झालेलं आहे आणि स्टँड पण तसं झाले. म्हणजे स्टँडमध्ये काय झालं ना, खूपच कपड्याचा जे आहे ना, विक्रमा झाले. सगळं काढून मला व्यवस्थित घडी घालून ठेवायचं आहे. ते पण बघूया आता कसा वेळ भेटेल तशी कामं आवरणार आहे. कारण खूप दिवस झाले तुम्ही बघत आज जसं मी देवाहून आलेले आहे प्रयागराजहून. खूप धावपळ माझी कामाची होत आहे. घरची कामं, परत सत्यनारायणची पूजा, वीर सवाशीण म्हणजे नवं झालं. मग दुसऱ्या दिवशी आणखीन मी वरदशंकर पूजा हे ते केलं. मग त्या दिवशी तो दिवस पण तसाच गेला. मग त्यानंतर कार्यक्रम म्हणजे लग्नाचे आता लग्न सीझन चालू आहे. मग लग्नाची पत्रिका आलेली आहेत. मग त्यामध्ये तिकडे-इकडे कार्यक्रम, घरवास्तू अशा कार्यक्रमाला गेला. मग तो पण दिवस तसाच जातो आणि ती घरची म्हणजे ती कामं आहेत ना, जी छोटी-छोटी ती करायला वेळच भेटत नाही. असं मला झालेलं आहे या वेळेमध्ये. तर असं निवांत जसं वेळ भेटेल तसं करणार आहे. तर इकडं तांदूळ घेतलेले आहेत मी आणि आज मी मोठा तांदूळ घेतलेला आहे खिचडी बनवण्यासाठी आणि कुकरमध्ये न बनवता आज पातेल्यात बनवणार आहे. म्हणजे आपण कुकरमध्ये बनवलं ना काय होतं मसाले सगळे वरती येत आहेत आणि खिचडी म्हणजे कशी थोडीशी जी मोठा तांदूळ येतो ना त्याची छान बनते. तर अशी खिचडी मी आज बनवणार आहे. तर तांदूळ अगोदर मी फटकून घेतलेले आहेत आणि धुवून एक थोडा वेळ भिजत ठेवते. जोपर्यंत की तांदूळ भिजतात तोपर्यंत मी म्हणजे बाकीची तयारी करून घेते. बटाटा, टोमॅटो, कांदा हे सगळं चिरून घेते आणि टीव्हीवरती फिल्म लागलेली छान असं माझं लक्ष तिकडंच आहे. खूप छान फिल्म लागलेली आहे. म्हणजे दररोज मी बघत नाही. फक्त गाणे असतात आणि फक्त मी ऐकत कामं करते. कारण समोर बसलो टीव्हीच्या तर मग एकही कामं आपली होणार नाहीत. पण कधीतरी ना माझं काहीतरी फेव्हरेट सीरियल आहे किंवा सीरियल मी बघत नाही, फिल्मच बघत असते. फिल्म लागली ते मी बघत असते. म्हणजे फिल्म बघायला आवडतं, सीरियल नाही. कारण सीरियलमध्ये असं आपण गुंतून जातो ना, त्याची टायमिंग होण्याअगोदर समोर जाऊन बसतो आणि आपली एकही कामं आवरत नाही. तसं वेळ लावतं ते. त्यामुळे मी सीरियल बघत नाही. अगोदर बघायची पण आजकाल मी बंदच केलेलं आहे. मी 3 तासाची फिल्म बघायला मला ठीक वाटतं, पण सीरियल नको कारण दररोज वेळ लावतात ते. तर इकडे हिरव्या मिरच्या मी कालच रात्री भाजून ठेवलेल्या होत्या, पण वाटलेल्या नव्हत्या. तर आता हे हिरव्या मिरच्या पण मी वाटून घेतलेल्या आहेत. म्हणजे थोडं हिरवी मिरचीमध्ये मी लसूण आणि आलं टाकून, जिरे टाकून हे वाटण करून घेतलेलं आहे, मीठ वगैरे टाकून आणि जे आहे ना, अर्धं जे इथं आहे ना ठेचा मी तसाच बनवून घेतला म्हणजे भाजीमध्ये टाकण्यासाठी. कारण मिरच्या खूप साऱ्या ठेवून लालच झालेल्या होत्या म्हणून मी भाजून हे वाटून ठेवले म्हणजे भाजीमध्ये आपल्याला टाकता येईल किंवा असंच ठेचा भाकर पण खूप छान लागते. तर हे दोन्ही प्रकारचे मी ठेचे वाटलेले आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. फ्रीज ही या वेळेत खूपच अस्तव्यस्त आहे. फ्रीज पण क्लीन करायचं आहे मला आणि आता बघू शकता इव्हनिंगची वेळ होता सूर्य जेवता घरी जातोच खूप सुंदर दिसतात. खूप छान मनमोहक त्यांचं हे होतं. खूप छान वाटतं. तेच बघत होते मी. वातावरण खरंच खूप छान झालेलं आहे. असं वाटतं की किचनमध्ये न येता आपण वरती जावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा. पण तसं होणारच नाही. दिवसभर कामच करत नाहीत आणि इव्हनिंगची वेळ झाली प्रसाद करायचा आज तर आहे. दररोज पण असंच स्वयंपाक आहे, हे आहे, ते आहे, चालूच असतं. किती दिवस झाले म्हणजे दीपक राहीपर्यंत दररोज मी वरती जायची. एक टायमिंगच आम्ही तेव्हा बनवलेलं होतं. कारण दीपक म्हणायचा, की "मम्मी आता यावेळेत आपल्याला जायचं आहे, तू ती कामं नंतर कर किंवा अगोदर करून ठेव." पण आता तसं नाही. दिनेश पण कॉलेजहून लवकर येत नाही. त्याला पण वेळ भेटत नाही. गॅरेजला जायचं असतं आणि मला पण तशी धावपळ आपली होत आहे. वेळच भेटत नाही स्वतःसाठी ना योगा करण्यासाठी ना थोडा वेळ वरती वातावरणाचा एन्जॉय घेण्यासाठी मला जाणं होत नाही. तर पातेलं मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं होतं ती घेऊन आलेली मोठ्या साईजचं धुवून घेतलं. म्हणजे खूप दिवसाच्या नंतर हे पातेलं मी घेतलेलं आहे म्हणून एक वेळा मी स्वच्छ क्लीन करून छान घासून धुवून घेतलेलं आहे. आणि इकडे तेल घेतलेलं आहे. मोहरी घातलेली अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे. म्हणजे वेगळे कुठले खडे मसाले मी टाकले फक्त एक तेजपत्ता टाकला. अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. संग मी हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेतलं आणि बटाटा मी साल काढूनच सोलून पाणी टाकून ठेवलेलं होतं म्हणजे कलर चेंज होणार नाही. ते टाकलेलं आहे. परतून घेऊया. म्हणजे पातेल्यामध्ये खिचडी शिजायला थोडासा वेळ जास्त लागेल, पण खूप छान टेस्टी खिचडी बनून तयार होते. म्हणजे जसं कुकरमध्ये मसाले एका साईडला होतात, 2 कलरचा भात होतो, तसं काही होणार नाही. पातेल्यामध्ये ना छान खिचडी बनते. म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे. बटाटा टाकला, थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी धना पावडर, हळदी पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कारण आपण हिरवी मिरची खूप सारी यामध्ये ॲड केलेली आहे. परतून घेतलेले मसाले छान भाजल्यानंतर मी यामध्ये टोमॅटो टाकलं, कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता टाकूया 1 चमचा सुहाणा मसाला, थोडासा गरम मसाला,
परतून घेतलं. आता टाकलेले मी भिजवलेले तांदूळ, म्हणजे 15 ते 20 मिनिट हे तांदूळ छान असे भिजलेले आहेत. तरी फक्त तांदूळ म्हणजे पाणी येऊ द्यायचं नाही, फक्त तांदूळ टाकलेला आहे. थोडा वेळ फोडणीमध्ये मी हे परतून घेतलेलं आहे, म्हणजे फोडणीचा टेस्ट खूप छान येतो यामध्ये आणि खूपच टेस्टी अशी खिचडी बनून तयार होते. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ आणि कमी गॅसवरती झाकून खिचडी शिजून घ्यायची आहे. अधूनमधून चमचा फिरवत राहायचं. तर आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर.